काय थट्टा चालवले? जनतेचा अनादर म्हणजे किती करायचा? आणि एवढ्या पुरतं थांबलं नाही. ही लोकसभेची निवडणूक होती. काल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिवरायांच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या 10च्या 10 जागा आपल्या युवा सेनेने जिंकल्या. 10च्या 10 सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार. त्याच्यामध्ये सुद्धा आडकाठी घातली होती. 2 वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते. 2 वर्ष सिनेटची निवडणूक. आता आपण विजयोत्सव साजरा केल्यानंतर काही जे म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी होती. होय, होतीच. कारण ज्यांनी मतदान केलं ते सुशिक्षित, समजदार, या देशाचे लोकशाही मानणारे नागरिक आहेत. आणि संजय राऊत, तुम्ही जे काल सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या ईव्हीएम नव्हतं म्हणून सगळ्याच्या सगळे यांचं काय अभाविप विपक आहेत ना, सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली असती, एवढी कमी मतं त्यांना पडली. म्हणजे सगळ्यांची, त्यांच्या आपल्या प्रतिस्पर्धी कोण? भाजपची जी युवा कार्यकारिणी आहे ती अभाविप, त्यांच्या सगळ्यांची मतं जरी एकत्र केली तरी आपल्या एका उमेदवाराच्या बरोबरीने ते मतं येऊ शकत नाहीत. एवढी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड आशीर्वाद मुंबईकरांनी, तो संपूर्ण जो कोकण पट्टा आहे, अगदी मुंबई पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यांना आपल्याला भरघोस यश दिलेलं आहे. पण निवडणूक रविवारी होणार होती. हे पेद्रे गेले कोर्टात. आपल्या पेद्रे त्यांनी केली निवडणूक रद्द. मग आपण गेलो कोर्टात आणि कोर्टाने मारला हातोडा की चालणार नाही, निवडणूक घेतलीच पाहिजे. रविवारची निवडणूक बुधवारी झाली. म्हणजे सुट्टीच्या दिवशी घेणार होते, सुट्टीच्या दिवशी ती त्यांनी बुधवारी घेतली, तरी सुद्धा आपण जिंकलो. आणि हेच चित्र आज मला राज्यभर दिसते. मुद्दामून मी तर म्हणेन चॅनलवाल्याने की याचं दृश्य टिपा, जरी अंधार असला तरी आता मशाल पेटलेली आहे. हा मशालीतला अंधार जो आहे तो मशाल आता दूर करून काय काय कुठपर्यंत पोहोचलेलं ते दाखवा जरा जनतेला.